जाऊबाई, केवढा हा आवाज? अहो काळजात धस्स व्हायला झालं की. एवढं काय झालंय घाबरायला? आता कवठेकरांचं घर म्हणल्यावर हे असे बॉम्ब फटाके फुटणारच की. आजवर काही कमी बॉम्ब फुटलेत का घरात? पंक्या मेल्या किती मोठमोठे फटाके लावतस. अग रवान देत ग. अख्ख्या कवठे भैरवगडला कळायला पाहिजे. हा कवठेकरांची दिवाळी एकदम जोरात सुरू आहे. काय दादा? मेल्या माझ्या कांठळ्या बसल्या. अर्जुन सांग एका छोटे फटाके लावू. नाही बरोबर आहे मामीच. हे काय रे पंक्या, काय छोटे बॉम्ब फोडतोस? अजून मोठे बॉम्ब फोड. अर्जुन फुटकी. घाबरली? काय ग प्रिया? नाही मगापासून बघते लहान पोरासारखं फुलबाजा लावतीयस. चल आता बॉम्ब लावूयात. चल. नाही नको, तुम्ही लावा ना. काय तुम्ही लावा ना? अगं वहिनी मला भीती वाटते गो. अगं त्यात काय घाबरायचंय? लावायचं आणि पळत सुटायचं. काय? आणि आम्ही असताना कसली ग भीती तुला? बघ की. नाही नको, फुलबाजाच बरं आहे आपला. चला. काय होत नाही प्रिया. व्हेरी गुड. हे प्रिया, काय चाललंय? थांब रे अर्जुन, वाजू दे तिका. ते एरवी नुसता पुढे पुढे करत असता. एक नंबरचा घाबरटा. हा त्याला धाडसी होऊन दे. वाजू दे. थांबायच थांब. मजा बघ तिची. थांब रे. काय यार तुम्ही असं करता? बिचारी ग. लावू दे आता तिला. प्रिया सावकाश. व्हेरी गुड. जमतंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सावित्री,
अर्जुन, अर्जुन ऐक ना, इतर वेळी ठीक आहे, पण आज सणाच्या दिवशी नको ना चिडू. मला कुठल्याही दुसऱ्या गोष्टीबद्दल नाही बोलायचं. आता फक्त फक्त मनापासून थँक्यू म्हणायचं तुला. खरंच खूप थँक्यू. ओके. आज मला एक गोष्ट नक्की कळली. काय? हेच की तू बाहेरून हंसासारखा काटेरी असलास ना, तरी आतनं खरंच गर्यासारखा मऊ आहेस. गैरसमज आहे तुझा, असं काही नाही. तू नको मान्य करू, पण मला जे कळायचं ते कळलंय. तू माझा कितीही तिरस्कार केलास ना, तरी आत कुठेतरी अजूनही प्रेम करतोस ना माझ्यावर. भ्रम आहे तुझा. भ्रम आहे? मग तुला तशी मी नको होते ना? मग आज अपघात घडत असताना मला का वाचवलंस? कृष्णाईसाठी. तुझ्या जागी इतर कोणी असतं तरी मी हेच केलं असतं. किती लपवशील अजून? कितीही लपवलंस ना, तरी ते कधीतरी बाहेर येणार आहे, न सांगता. जसं माझं सगळं सत्य तुला कळलं. तू इतकं प्रेम केलंस, पण मी अशी करंटी नाही टिकू शकले. विश्वासघात केला तुझा. बर झालं गेलं असं म्हणून स्वतःचीच समजूत काढली. मी स्वतःलाच शब्द दिलाय, एक ना एक दिवस मी माझं प्रेम परत मिळवेन. तुझा विश्वास परत मिळेल, आणि हे होईल. सकाळपासून एक गोष्ट करायची होती, ती राहिली. शुभ दीपावली. शुभ दीप. दीपावली. अर्जुन, अर्जुन. हा दादा. काही नाही, महाराज निघालेत. चला या. महाराज. या बाळांनो, आम्ही तुमच्यासाठीच थांबलो होतो. महाराज, तुम्ही इतक्या लगेच का निघालात? ते पण इतक्या रात्री? महाराज, आमचं काही चुकलंय का? नाही, पण आम्हाला जावं लागतंय.
महाराज नुसताच सत्याचा आग्रह धरून चालत नाही, ते पचवायची ताकदही लागते. तेव्हाच शिव आणि सुंदर भासू लागता. महाराज, निदान दिवाळी संपेपर्यंत तरी थांबायचं. तुम्ही घरात आल्यामुळे खरंच चैतन्य आलंय. चैतन्य माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळे आहे बाळा. या सुनबाईला, घरच्या लक्ष्मीला अंतर दिलं नाही तर हे चैतन्य असंच कायम राहील. अजून आनंद, उत्साह या घरात येईल, तेव्हा तिला जपा. पोरी, दुखावलेलं मन जखमा देणारच. जोपर्यंत लाव्हा शांत होत नाही तोपर्यंत तुझी सुटका नाही. तांडव सुरू झालंय. ही तुझी सृष्टी, तुलाच वाचवायची पोरी. महाराज, नाही, तुम्हाला काय म्हणायचंय नेमकं? नाही, मागच्या वेळेला आले होते तेव्हा पण असंच काहीतरी म्हणत होते. महाराज, म्हणजे अचानक आता आठवलं मला, तुम्ही मागच्या वेळी आला होता तेव्हा तुम्ही जे भाकीत केलं होतं ते खरं ठरलं हो. म्हणजे आपल्या भैरवाच्या उत्सवात ध्वजरोवणाच्या स्पर्धेत कवठेकरांचाच विजय झाला. आमच्या अर्जुननं ध्वज रोवला आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे विहिरीला पाणी लागलं हो. नाही, असं कसं? तो झेंडा तर नाही. नाही, महाराजांचं भाकीत काहीतरी चुकतंय. महाराज, सावधान. पाण्यात राहून कोरडे आहेत काही जण. शम 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 शिवशंभो. वास्तूने मूळ शोधलंय, तिचा प्रवास सुरू झालाय. भिंतींना तडे जाणार. सावधान. वेळ आलीये ती या संपूर्ण जमिनीचा आणि एकूण ऐश्वर्याचा वारस समोर येण्याची. वेळ आलीये त्याने सत्ता हातात घेण्याची.
येईल, तोही दिवस येईल. शम 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 शिव शंभो. तरीच मी काल सांगितलं होतं फराळ जरा कमी खात चला, ताव कमी मारा. झाले की नाही आता वांदे? वाढलं असेल आता वजन, मारायच्या फेऱ्या. नाही पण खरंच मला खरं तर आवडलं आहे तुझं. सणासुदीच्या दिवशी तू वजन कमी करण्याचं मनावर घेतलंस बाबा. इकडे कशाला फेऱ्या मारतेस? इकडे बाहेर मार ना, मोकळ्या आवारात फेऱ्या मार. हा, वजन कमी लगेच होईल ना. इथं मोठा भाऊ म्हणून घरात तुमचं पत वाढावं यासाठी विचार करतोय आणि तुम्ही काय आमचं वजन काढताय हो? इथं आमच्या जीवाची काळजी होतीये. तुम्हाला नवरा असून काही समजत नाही का हो आमचा त्रास? लगेच म्हणलो मी. काय ग, काय झालं? अचानक अशी जीवाची काळजी व्हायला काय झालं नंदाला? तुम्ही पाहिलं नाही का ते महाराज काय म्हणले बाहेर? काय? घरचा खरा वारस समोर यायला पाहिजे आणि इथं खरा वारस समोर असून त्यांना दिसत नाहीये. समद्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आणि आपल्या सोबत पकडा पकडी खेळताय. सुटणार. डोळ्यावरची पट्टी लवकरच सुटणार. कधी? हे बघा, नुसतं बोलून काही एक होणार नाहीये. महाराज म्हणल्याप्रमाणे घरचे खरे वारस तुम्ही आणि बलराम भाऊजी आहेत. पण समधी सूत्र आणि समद काही त्या सावत्र भावाच्या हातात आणि त्याच्या जोरावर तर नाचवतोय आपल्याला भावल्यावानी. आता हेच बघा ना, आज आहे दिवाळी सण, त्यात लक्ष्मी पूजन, पण आपण फक्त नावाला लक्ष्मीचं पूजन करतो, बाकी आहोत तर आपण भिकारीच. तसंही तुम्ही जाताच ना तिथं भीक मागायला. दे रे अर्जुन पैसे दे, पैसे दे अर्जुन, दे अर्जुन दे, दे, दे. चिडलं नाहीये ग मी तुझ्यावर. दिवाळीच्या दिवशी असं करेन का मी? उलट तुझं म्हणणं मला पटलंय खरंच. नंदा, आयुष्यात सगळेच दिवस सारखे नसतात आणि आपलाही दिवस लवकरच येणार, ज्या दिवशी हे सगळं माझ्या ताब्यात असणार. पुढल्या वर्षी या घराच्या तिजोरीच्या चाव्या तुझ्या कमरेला असणार आणि तू या भीमासदनची लक्ष्मी असणार. तो महाराज फक्त बोलून गेलाय, पण मी ते सगळं खरं करून दाखवणार. नंदा विद्याधर कवठेकर, आता तुम्ही फक्त बघत राहा मी काय काय करतो ते.